रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा फ्लॅट एक नंबर आहे, क्वालिटी एक नंबर आहे आणि घराचा रेटही एक नंबर असणार आहे. कारण की आज आपण फ्लॅट जो काढतोय तो कोलशेत रोडवरती कल्पतरू इमेन्सा नावाचा आत्ताच नवा कोरा आणि अनटच जिथे बिल्डिंगला OC/CC सगळं आलेलं असणार आहे. बिल्डरचं ट्रान्सफर इकडे असणार आहे, पण ते काय काळजी करण्यासारखा प्रश्न नाही, तेही आपण काही ना काही त्याच्यातला मार्ग निघणार आहे. तर अशाच ठिकाणी हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 991 रेरा कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे. त्याच्यामुळे फ्लॅट खूप सुंदर नक्की आहे. आणि तुमच्या फ्लॅटमधनं बाकी ही तुमची बाल्कनी आहे आणि बाल्कनीतनं जर तुम्ही नजारा बघितला तर एक नंबर नजारा आहे. एकदम मस्त असा तुम्हाला दिसतोय, पाऊस पडताना दिसतोय, फॉगी तुम्हाला दिसतंय. असा सुंदर आणि हवेशीर असणारा फ्लॅट असणार आहे. घरामध्ये उजेड आणि वारं खूप चांगल्या पद्धतीचं आहे. वारा असण्यापाठीमागं कारण एकच आहे की तुमचं जे घर आहे ते पश्चिम दिशेला खिडकी असल्यामुळे खरं तुमच्या घरामध्ये वारं म्हणजे पावसाचं पाणी अगदी ह्या बाल्कनीमध्ये पूर्णपणे ओलं झालं इथपर्यंत असे ते पाण्याचे शहारे ह्या साईडला आलेले असल्या कारणानं तुम्हाला जर बघितलं तर हे बाल्कनी आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्यात घरामध्ये सुपर आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी असणार आहे. आणि परत जर समजा आपण घराच्या बाहेर जायचा जर विचार केला तर बाहेर जाताना हा फ्लॅट तुमचा ईस्टला आहे, म्हणजे पूर्वेला तुमचा दर बाहेर येतो आपण आणि पश्चिमेला आतमध्ये जातो. पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे 2 घरं तुमचे पुढे आहेत. ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मस्त अशी मोठी लॉबी आहे. इथे तुम्ही बघितलं तर चांगल्या फास्ट असणाऱ्या लिफ्ट पण आहेत, जवळजवळ 4 लिफ्ट तुम्हाला त्या साईडला मिळतील. आणि मग हे जे घर आहे परत ह्या घराच्या पुढे 2 घरं, हे एक घर आणि अशी तुम्हाला एवढी मोठी जागा तुम्हाला परत ह्या घरामध्ये खरं मिळते. ज्यावेळेला तुम्ही घराच्या आतमध्ये एंटर करता त्यावेळेला तुम्ही बघू शकता की किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला हॉल मिळतो, असा मोठा चांगला. आणि तुमच्याच हॉलला लागून असणारी ही अशी मोठी खरं बाल्कनी असणार आहे. बाल्कनीतनं मी तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या अगोदर जो व्हिडिओ दाखवला होता तो असा मोकळा पूर्णपणे डोंगर वगैरे सगळं चांगल्या पद्धतीने. बिल्डिंग तशी जर बघितली तर जवळजवळ 26-27 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण जर तुम्ही बघितलं तर हायर फ्लोअरला आहे. मेंटेनन्सचा प्रश्न असा आहे की इथे अजून बिल्डरच आहे, त्याच्यामुळे मेंटेनन्सला किती आहे कसं आहे ते तुम्हाला मला आत्ता सांगता येणार नाही, कारण डेव्हलपरच इथे सगळं ही इमेन्सचं पूर्ण मॅनेज डेव्हलपरच्या अंडरमध्येच आहे, त्याच्यामुळेच तो ट्रान्सफर फी घेतो. आणि समोर जर आपण आलो तर इथे परत तुम्हाला हे मोठं चांगलं किचन आहे. तुम्ही ह्या साईडला तुमचं फ्रीज वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लावू शकता. 2 साईडला प्लॅटफॉर्म असेल असं तुमचं किचन आहे, ज्याच्यात तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे. खरं तर फर्निचर सगळं काम करावं लागणार आहे, कारण की आत्ता हा नवा कोरा फ्लॅट असल्या कारणानं तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जरी फर्निचर करायचं म्हणलं तर तुम्ही फर्निचर करू शकता. कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं कन्स्ट्रक्शन क्वालिटी खरं चांगली असते, ए ग्रेड डेव्हलपर असतो. हा फ्लॅट ही त्या पद्धतीचा आहे. पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही चांगल्या मोठ्या साईजमध्ये बाकी तुम्हाला नक्की मिळतं. अशा पद्धतीचं हे तुमचं वॉशरूम असणार आहे. त्याच्यानंतर जर आपण ह्याच्या बाहेर आलो तर तुम्ही बघितलं तर शेवटच्या बेडरूमपासून इथपर्यंत जर आलो तर ही मधली अशी मोकळी जागा पण तुम्हाला चांगली मिळते. नंतर जर आपण आलो तर इकडे ह्या साईडला तुम्हाला परत एक बेडरूम असणार आहे. ह्या बेडरूमची साईज जरी आपण बघितली तर ह्या बेडरूमची साईज पण तशी बघितली तर खूप चांगली आणि मोठी नक्की आहे. हा मास्टर बेडरूमच आहे हा बी. इकडनं परत आपण व्ह्यू बघितला तर ह्याचा पण एक नंबर व्ह्यू तुम्हाला मिळणार. इकडनं डोंगर ह्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहे. जर तुम्ही इकडनं बघितलं तर हा ढोकळे कोलशेत रोड हाही तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी क्लिअर दिसतो. आणि इथेच लोडा स्टर्लिंग म्हणा, लोडा सिग्नेट म्हणा, ते सगळं आजूबाजूला मिळणार आहे. इथे तुम्ही आलात परत तर इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला एक हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं असणार आहे. चांगलं हे प्लंबिंग वर्क वगैरे पण चांगल्या क्वालिटीचं नक्की केलेलं तुम्हाला इथं मिळणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात तुम्ही इथं परत एक मोठं स्टोर रूम टाईप तुम्हाला इथे जागा उपलब्ध मिळणार आहे. तुम्ही ह्या स्टोर रूमचा पण त्या पद्धतीनं सगळा वापर करू शकता. याच्या अपोजिटला आलात तर इथे परत एक तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी वेगळी जागा खरं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ह्याच्यात तुम्ही तुमची वॉशिंग मशीन वगैरे सगळं लावू शकता आणि इथे तुमचे कपड्यांचा कार्यक्रम चालेल. पुढे आल्यानंतर इथे कॉमन बेडरूम असणार आहे. हे कॉमन बेडरूमची साईज पण जरी आपण बघितली तर खरं तर ह्या कॉमन बेडरूमची साईज पण चांगली पद्धतशीर मोठी आणि चांगली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे जरी आला तर इथे पण तुम्हाला परत एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी देण्यात आलेली आहे, जी तुमची हवा आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची मिळते. संध्याकाळचं वारं संध्याकाळचं ऊन हे दोन्ही तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये मात्र कंटिन्यू येत राहणार आहे. इथं तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचा विचार केला तर इथं आपल्याला कोणत्या बँकेकडनं लोन मिळेल काहीच प्रॉब्लेम नाही. पुढे आल्यानंतर ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमला आपण येतो त्यावेळेला इथे पण परत तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडं ह्या साईडला पण नक्की मिळतं. आणि नंतर याच्या जर आपण बाहेर आलो तर बाहेरनंतर हे तुमचं वेगळं असं बेडरूम असणार आहे. ह्या वेगळ्या बेडरूमला जर आपण इथं बघितलं
तर मोठी अशी कपाट बनवण्यासाठी चांगल्या पद्धतीची खरं जागा पण दिली गेलेली आहे. कल्पतरू जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला 20 एकरचं ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं मोठं गार्डन बनवून देण्यात आलेलं आहे. ते बी तयार आहे. तुम्ही सकाळचं संध्याकाळचं तिथे सगळा त्या गोष्टींचा पण वापर करू शकता. तसं बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिमसुद्धा ह्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला सगळं उपलब्ध असणार आहे. नंतर हे तुमचं बेडरूम आहे. ह्या बेडरूममध्ये आल्यानंतर तुम्ही जर बघितलं इकडनं पण सुंदर आणि चांगला व्ह्यू तुम्हाला ह्या घरामधनं बाकी नक्की मिळतो. समोर जर बघितलं तर पाऊस म्हणा किंवा मग हे सगळं धुकं वगैरे, हे डोंगरं वगैरे, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ह्या घरामधनं पण दिसतं. खरं तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं एक 3 BHKचा फ्लॅट आपल्याला उपलब्ध आहे, अनयूज, अनटच. विशेष म्हणजे ह्या फ्लॅटसोबत तुम्हाला परत 2 कार पार्किंगची सुविधा दिली गेलेली आहे. म्हणजे तुम्ही उद्या राहायला या अशा पद्धतीचं हे घर आहे. राहिला प्रश्न आता रेट्सचा, तर रेट्समध्ये कसं आहे की आपल्याला हा जो ओनर आहे ह्या मालकांनी आत्ता सांगताना ही किंमत 2,15,00,000 सांगितलेली किंमत आहे. त्याच्यामध्ये मग ते ट्रान्सफरचा आणि ते बाकीचा सगळा विषय आपण एकदा बसून क्लिअर होऊ शकतो. पण 2,15,00,000 कमी करण्याचा आपण नक्की प्रयत्न करणार आहोत. जर कोणी मंडळी अशा पद्धतीचं कल्पतरूला ब्रँडेड डेव्हलपरमध्ये मोठं आणि चांगलं बाल्कनी सहित घर बघत असतील तर मला असं वाटतं हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. जास्तीत जास्त आमचे घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, माझ्या मेहनतीला यश द्या. यश मी काय पैशाच्या स्वरूपात कोणाला मागत नाही, मी फक्त यश मागतोय ते चांगल्या लोकांनी जास्तीत जास्त घरं बघावेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, हे माझं यश आहे. जर कोणाला, बऱ्याच लोकांना असं वाटतं माझ्या कमिशनसाठी, कमिशन कधी मिळतं? ज्यावेळेला डील पूर्ण होते त्याच्यानंतर कमिशन मिळते, त्याच्या अगोदर कोणी कमिशन. राहिला प्रश्न कोणाचा विचार असायचा की माझ्या कमिशनसाठी आपण काहीतरी किमती सांगतो. नाही, मी माझ्या कमिशनसाठी मोठी किंमत सांगत नाही, कारण कमिशन मार्केटमध्ये कोणताही व्यक्ती ज्यावेळेला डील पूर्ण होते त्याच्यानंतर देत असतो, त्याच्या अगोदर कमिशन देत नाही आहे. थोडक्यात बऱ्याचशा लोकांच्या ह्या प्रतिक्रियामध्ये असं याच्या कमिशनसाठी, याच्या फायद्यासाठी ह्या काही गोष्टी होत असतील तर त्याचा एक संदर्भ मला द्यायचा होता, म्हणून मी खरं हे तुम्हाला आत्ता सगळं शेवटी ह्या गोष्टींचा विचार मी तुमच्या पुढं मांडलेला आहे. असेच आमचे घरं जास्तीत जास्त लोकांनी बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, मी माझ्या मेहनतीला यश द्या, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.